भारताची भोली भाबडी जनता याच्यातच व्यस्त आहे की रिस्का सुने का गाणं. काँग्रेस म्हणते बीजेपी चुकीची आहे, बीजेपी म्हणते काँग्रेस चुकीची आहे, आम आदमी पार्टी म्हणते दोन्ही चुकीचे आहे. जर सर्वच चुकीचे आहे तर खरं कोणाचं आहे. क्राईम वाढला, करप्शन वाढला आणि पोल्युशन सुद्धा वाढला. डॉलरचे रेट वाढले, सोना चांदीचे रेट वाढले आणि सर्वात मेन म्हणजे भ्रष्टाचार, चोरी, खून, डकेती, बलात्कार हे आपल्या देशात वाढलेले आहे. पार्लमेंटमध्ये सर्व क्रिमिनल बसून आहेत, चोर, घुसखोर आणि क्रिमिनल्स हे सर्व बाहेर फिरत आहे आणि आपल्या देशाची मीडिया नुसता चमचागिरी करत आहे. आणि देशात अफवा आहे आपली जीडीपी वाढली आणि आपण विश्वगुरु झालो. पण सत्यता ही वेगळीच आहे. पण देशात शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार आणि त्यासोबत घुसखोरी वाढली. मग काय करता विश्वगुरु बनून? देशाच्या शेतकरीला स्वयंपूर्ण बनवा. आपोआप आपला देश विश्वगुरु बनणार. खेड्यापासून तर शहरापर्यंत राजकारण आणि राजकारणी दिसत आहे. घराघरात, शहरात, खेड्यात फक्त आणि फक्त राजकारणच चालू आहे. भारताची भोली भाबडी जनता याच्यातच व्यस्त आहे की रिस्का सुने का गाणं. मग विश्वगुरु बनला तरी काय फायदा आहे. देशात काय चालू आहे ते पहिले पहा, मग विश्वगुरु बनण्याचं स्वप्न पहा. जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हे व्हिडिओ नक्की पहा, कारण असे व्हिडिओ डबल कधी येत नाही.